एक्सरसाइज 1.1 पाहूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स देन जस्टिफाय इन केस ऑफ अन स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. तर स्टेटमेंट कोणते आहेत ते पहिल्यांदा ओळखायचं आहे, नंतर त्याची स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे 5 + 4 = 13, म्हणजे 5 आणि 4 13 आहे. तर ते ॲन्सर 9 येतं. त्यामुळे स्टेटमेंट तर आहे पण फॉल्स स्टेटमेंट आहे, कारण 5 + 4 13 येत नाही. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील? फॉल्स राहील. म्हणून आपण एफ देईल इथं. तर नेक्स्ट आहे x - 3 = 14. तर हे इक्वेशन आपण जर सोडवलं तर x = 14 इथं ठेवलं, -3 या बाजूला आणलं राईट हँड साईडला, तर ते मायनसचं प्लस होईल, +3 म्हणजे 14 + 3 17 येतील. मग हे एक ओपन स्टेटमेंट आहे, कारण फक्त x = 17 साठीच हे खरं आहे. त्यामुळे हे नॉट अ स्टेटमेंट राहील. नेक्स्ट आहे क्लोज द डोअर. आता इथं कोणाला तरी आपण सांगितलेलं आहे की डोअर क्लोज करा म्हणून, दरवाजा बंद करा म्हणून, ही कमांड असल्यामुळे हे स्टेटमेंट नाही आहे. तर नेक्स्ट आहे फोर्थ, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर काय असतात? a + ib. याच्यामध्ये a आणि b इंटिजर असतात, i हे √-1 असतं. आता a आणि b जर आपण इथं 0 ठेवलं तर a + ib ची व्हॅल्यू काय होईल? 0. त्यामुळं 0 हे कॉम्प्लेक्स नंबर होऊ शकतं. त्यामुळे स्टेटमेंट आहे आणि ते खरं पण आहे. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील? t. नंतर नेक्स्ट आहे प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. आता ही कमांड आहे, कोणाला तरी आपण सांगतोय की मला ब्रेकफास्ट घेऊन घ्या. तर हे कमांड असल्यामुळे हे स्टेटमेंट नाही आहे. स्टेटमेंट नसल्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढता येणार नाही. तर नेक्स्ट आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. तर पहिल्यांदा आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल काय असतं ते पाहूया. तर ह्या ट्रायंगलमध्ये काय असतात? कॉन्ग्रुएंट ट्रायंगलची डेफिनेशन काय आहे की ट्रायंगल विथ अ सेम लेंथ ऑफ साइड्स अँड अँगल्स विथ सेम मेजर. म्हणजे त्याचे अँगल पण सेम असतात, त्याचे अँगलचे कोन सेम असतात आणि त्याच्या साईड पण सिमिलर लेंथचे असतात. त्यामुळे त्याला काय म्हणतात? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि सिमिलर ट्रायंगलची डेफिनेशन काय? त्यांचे फक्त अँगल सेम असतात. तर मग हे सिमिलर ट्रायंगलची अँगल सेम असतात आणि इथं कॉन्ग्रुएंटचे पण अँगल सेम असतात. त्यामुळे ते सिमिलर असतात. त्यामुळे हे ट्रू स्टेटमेंट आहे. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू राहील t. नंतर नेक्स्ट आहे x² = x. आता हे फक्त कोणत्या व्हॅल्यूसाठी ट्रू राहील? की जिथं x = 0 असेल आणि x = 1 असेल. बाकीच्या व्हॅल्यूसाठी हे ट्रू नाही होणार. जर 2 इथं एक्सच्या ऐवजी ठेवलं तर इथं 2 येईल आणि 2चा स्क्वेअर 4, म्हणजे 4 इज नॉट इक्वल टू 2. त्यामुळे हे बाकीच्या व्हॅल्यूजसाठी ट्रू नाही राहणार. त्यामुळे हे एक ओपन स्टेटमेंट आहे. त्यामुळे हे नॉट अ स्टेटमेंट होईल. आता नेक्स्ट आहे अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला 1 किंवा 2च रूट असू शकतात. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते? जसं की x² + 5x - 6 = 0, म्हणजे एक x² असतं आणि एक x असतं. अशा इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. तर याला किती 2 किंवा 1च रूट असतं, कारण जर x = 1च व्हॅल्यू येत असेल सिमिलर तर 1च होतं, आणि 2 असतील तर मग x = 2 व्हॅल्यू येतात त्याच्या. त्यामुळे ट्रू स्टेटमेंट आहे, कारण त्याला 2 पेक्षा जास्त रूट नसतात. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल? t होईल. आता नेक्स्ट काय? डू यू लाईक मॅथमॅटिक्स. हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन असतात, ते स्टेटमेंट नसतात. त्यामुळं इट्स अ क्वेश्चन, इट्स नॉट अ स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट नसल्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढता येणार नाही. नेक्स्ट आहे सनसेट्स इन द वेस्ट. आता हे वेस्टला सन सेट होतो, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे, कारण ईस्टला सूर्य उगवतो आणि वेस्टला मावळतो. त्यामुळे ट्रू स्टेटमेंट असल्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील? t राहील. तर नेक्स्ट काय? ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. आता रिअल नंबर सगळे होल नंबर असतात, पण हे काय फॉल्स स्टेटमेंट आहे, कारण होल नंबर कोणते असतात? 1 2 3 4 असे. मधलं येत नाही, तिथं फ्रॅक्शन्स येत नाहीत. पण रिअल नंबरमध्ये
रॅशनल म्हणजे फ्रॅक्शन्स पण येतात, इरॅशनल नंबर पण येतात, त्यामुळं हे फॉल्स स्टेटमेंट आहे. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील? फॉल्स. आता कॅन यू स्पीक इन मराठी, हे पण क्वेश्चन आहे. क्वेश्चन असल्यानंतर ते स्टेटमेंट नसतं. क्वेश्चनलाच इंट्रोगेटिव्ह स्टेटमेंट असं पण म्हणतात, त्यामुळे स्टेटमेंट नाही आहे. तर नेक्स्ट आहे एक्स स्क्वेअर मायनस 6s एक्स मायनस 7 इक्वल्स टू 0 वेन एक्स इक्वल्स टू 7. आता हे तर इथं आपल्याला कंडिशन पण दिलेली आहे, एक्स इक्वल्स टू 7साठी हे खरं आहे का. जर आपण त्याची व्हॅल्यू काढली तर मग एक्सची जागेवर 7 ठेवूया, 7 स्क्वेअर होईल. इथं 6 × 7 मायनस 7, याला सॉल्व केलं तर 49 मायनस 42 मायनस 7, याची व्हॅल्यू 0 येईल. म्हणजे हे खरं झालेलं आहे एक्स इक्वल्स टू 7साठी, त्यामुळे हे ट्रू स्टेटमेंट आहे. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील? टी. नेक्स्ट आहे द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. आता युनिटीच्या क्यूब रूट्स हे 0 असतं. हे एक ॲक्च्युली खरं स्टेटमेंट असल्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू टी होईल. तुम्ही अधिक इन्फॉर्मेशनसाठी इंटरनेटवर सर्च करून पाहू शकता की युनिटी म्हणजे काय असतं आणि त्याची व्हॅल्यू 0 का असते, त्याचं एक्सप्लेनेशन मिळून जाईल. तर नेक्स्ट आहे इट रेन्स हेविली, इट्स अन ओपन स्टेटमेंट. आता पाऊस जोराने पडतो, पण ते काही ठिकाणी जोराने पडतो, काही ठिकाणी कमी पडतो. ते काही असं एकदम स्पेसिफिक इथं न दिल्यामुळं आता हे ओपन स्टेटमेंट होतं. आणि ओपन स्टेटमेंट असल्यामुळे ते स्टेटमेंट नाही आहे. तर स्टेटमेंट नसल्यामुळे मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढता येणार नाही. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण क्वेश्चन 2चे ॲन्सर्स पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचं. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंटमध्ये मेन्शन करा.